हॅलो, आता तू काय गावाकडे येतोस की तिथंच तुझ्या माहेराला पाल ठोकून राहतोस म्हणालो म्या. इंग झाली की पंचीम झाला, शिराळ झाला, आपल्या आपल्या गावाकडे ये. इथं तू एक गरीब नवरा हाय, नवऱ्याला मोठंच्या मोठं पोट हाय, त्या पोटाला काय भाकर पाणी लागते की नाही म्हणाला. नाही उग गेलं की तिकडच, गेलं की तिकडच्या मायला मनानं यायचं नाहीच. हा आत्ता राहींग, आता रक्षाबंधन करून येतोस. आहे ते काय तुला लय आणि टाक ना, ते उग गुन्हा नाहीये. इथं सोयाबीन मध्ये तण म्हणतात तण झालंय. इथं निंदून निंदून माझ्या हाताचे बोट वाकडे होऊन गेले. तर तिच्या मायला नेऊन मनानं गाण म्हणजे यायचंच नाही. फोन लावून शिवा दिलं की काय तुमचं पोट भरते की काय आहे की. इथं भाकरीची सोय व्हायला आले, बेजारी व्हायला माझ्या जीवनाची. कोटं कोटं भाकर खाऊ म्हणालो आम्ही. आहो आय जाऊ दे, रक्षाबंधनाचं काही पडलं नाही. इथं सोयाबीनामध्ये तण झालंय, पटकन मना नाहीये. वाट लावणार गेलं की वाट लावलं नाही म्हणतात, आणि तिच्या मायला वाट लावलं की 15 दिवस राहतात. मग मी भाकर कुठं खाऊ म्हणालो आम्ही. हा मट ओवाळणीची थपीत घेऊन येशील का पैशाची, ते लय भोसडीचे टाकतील काय. इथं मयाच घरातला पैसा नेऊन तुझ्या भावाने घर कोरी केलं. मग इथं 5 पैसे ठेवले नाही माझ्याजवळ. आज सांगालो बघा तुला, शांच्या पारच्या 4 वाजेपर्यंत आलीस तर बरं आहात, नाही तर मग तू काय खरं नाही. हा सांगाला म्हणलं नाही म्हणशील. रक्षाबंधन नाही, भिक्षाबंधन नाही, राहू दे जाऊ दे. 4 वाजेपर्यंत आलीच पाहिजे. हो हा हे उगा आता सांगाला माहित ताप नेऊन.